नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी. तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद. छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वंचित ओबीसी संघर्ष समितीकडून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. एक, वंचित ओबीसी समाजातील घटकांना थेट एसटी किंवा स्वातंत्र्य आरक्षण द्यावे किंवा विशेष छत्रपती वर्ग तयार करावा. 4 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे. समाजातील घटकांना कशासाठी आहे त्याच्या मुख्य मागण्या काय आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. लागू कराव्यात किंवा केजी ते पीजी मोफत शिक्षणाची शासनाने व्यवस्था करावी. 3, वंचित ओबीसी समाजातील घटकांनी एक वेगळं व सक्षम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं. त्यासाठी किमान 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. 15 लाख रुपयांपर्यंतची बिनव्याजी विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. अशा विविध मागण्या घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वंचित ओबीसी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक नाईक यांचे आमरण उपोषण सुरू आहे. तर ओबीसी जर जागा सोडली तर ती जागा वंचित ओबीसीला मिळत नाही, ती बलाढ्य ओबीसीच हिरावून घेते. असे अनेक आमच्या अनेक प्रकारे अशा पद्धतीने अन्याय होतात, जेणेकरून की हा अन्याय आम्हाला कुठेतरी थांबवायचा आहे. त्या कारणाने आम्ही हा लढा उभा केलाय. दुसरं विषय असा आहे की हा समाज हातावरचा आहे आणि हा समाज हातावरचा असल्यामुळे काय होतं की आम्ही जे लोक आहोत हे आम्ही मुलांचं खूप झालं तर 12वी पर्यंत शिक्षण करू शकतो, पूर्ण शिक्षण करू शकत नाही. हातावरचा असल्या कारणाने तो त्याची जिंदगी जर त्याला मुलाला जर शिकवायचं म्हटलं तर त्याचं पूर्ण आयुष्य त्या मुलाला शिकवण्यात जातं. तो ना घर बांधू शकत, ना मुलाचं लग्न करू शकत, ना काही दुसरं काही करू शकत. यासाठी आमचा विषय मागणी अशी आहे की आम्हाला वंचित ओबीसीला एक तर एसटी मध्ये समाविष्ट करावं किंवा एक वेगळा प्रवर्ग आमच्यासाठी त्यांनी द्यावा. आणि दुसरी मागणी अशी आहे की आम्हाला केजी ते पीजी पर्यंत आमच्या मायक्रो समाजाच्या मुलींना मोफत शिक्षण आणि नोकरीमध्ये विशेष सवलती असल्या पाहिजे. आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की मायक्रो ओबीसीचं एक महामंडळ स्थापन करावं, त्यात 500 कोटीची तरतूद करावी आणि 15 लाख रुपये कर्ज बिनव्याजी द्यावं विनातारण. अशा आमच्या मागण्या आहेत. सत्ताधारी पक्ष आहे मात्र याच्याकडे तुमच्याकडे नेहमीच कानाडोळा केला जातो, याच्याकडे कसं बघता आपण? कानाडोळा तो सुरुवातीपासूनच आहे, म्हणजे आजपर्यंत डोळाच नाही आमच्याकडे. कानाडोळ्याचा विषयच नाही, डोळाच नाही केला आमच्याकडे. आणि आमच्या जरी काही समस्या असल्या तर ते बस आम्हाला हो म्हणून जिथल्या तिथंच ठेवता. आमचं काही विशेष मनावर घेत नाही आणि आमचं मनावर घेण्या अगोदरच आमची बलाढ्य ओबीसी उभे असतात आणि बाकीचे मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की हा ओबीसी समाज आपलाच आहे, मग आम्हाला ते फक्त झेंडे पकडायलाच हातात ठेवतात आणि एवढाच वापर आमचा केलेला आहे त्यांनी. या विषयाला घेऊन तुम्ही कॅम्ब्रिज चौकात एक रस्ता रोको आंदोलन केलं होतं, याच्याकडे कसं बघता आपण? हो, आम्ही तहसीलदार पासून तर कलेक्टर पासून तर आयुक्तापर्यंत आयुक्ताच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्री मुख्य सचिव यांना पत्र दिलं. यांना पत्र दिल्याच्या नंतर सरकारमधील जे नेते आहेत, आमदार खासदार मंत्री, या लोकांना सुद्धा समक्ष प्रत्यक्ष भेटून आम्ही पत्र दिले. पण आजपर्यंत आम्हाला या लोकांनी भेटी दिली नाही, आमच्याबद्दल विचारही केला नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही काय केलं की कॅम्ब्रिज चौकामध्ये एक भव्य दिव्य असं आंदोलन केलं, रस्ता रोको. त्यानंतर त्याच्यातूनही आम्हाला काही प्रतिक्रिया शासनाची मिळाली नाही आणि त्यानंतर मग आम्ही पुढचं पाऊल म्हणून आज आमरण उपोषणाला बसलो आहे. तुम्ही आताच म्हटलं की तुमच्याकडे जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांचा डोळाच नाही, तुमच्याकडे डोळे पडतील याच्यासाठी तुम्ही काय करणार? पण दुसरं पाऊल काय असणार तुमचं? जर आम्हाला इथे आम्ही आज आमरण उपोषणाला बसलो आहे, आज आमरण उपोषणामधून जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमचं पुढचं पाऊल मुंबई आझाद मैदानावर आम्ही महाराष्ट्रातला मायक्रो समाज एकत्र करून तिथे आंदोलन करणार. आपलं नाव? अशोक गंगाधर नाईक. यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथं हजर झाला. विभाग आयुक्त कार्यालयासमोर 4 दिवसापासून यांचं आमरण उपोषण सुरू आहे, त्याच्याकडे कसं बघताय? प्रथमतः मी माझा परिचय करून देतो. मी मनोज शेळू, तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तथा माजी सभापती, छत्रपती संभाजीनगर. नाईक साहेबांना व सर्व समाजानं जे आता एक आंदोलन चालू केलं की मायक्रो ओबीसी मध्ये त्यांचं ज्या मागण्या आहे त्या मागण्या मान्य केल्या पाहिजे सरकारने. खरोखर आहे, कारण प्रत्येक गावात खूप म्हणजे मायनरपेक्षा मायनर समाज आहे. 2-2, 3-3 घरं आहे प्रत्येक गावात. खरोखर त्यांना एक प्रवर्ग वेगळा म्हणा, काहीतरी त्यांची तरतूद व्हायला पाहिजे. मुख्य प्रवाहात नसल्याच जमा आहे समाज. म्हणून आमची एक काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक सरकारला बी मागणी आहे किंवा जे नाईक साहेबांनी त्यांचे सर्व सहकारी जे उपोषणाला बसलेले त्यांचा तात्काळ ती मागणी मान्य करावा. नाही तर काय असतं सरकारचं किंवा छोटासा समाज कुठं मनावर घ्यायचं, हे चुकीचं धोरण सरकारला नेमू नये. कारण
वाटा भेटताना भावाचे हिस्से होताना कसं राहत असतं, तसं हा पण एक भाऊ आहे, पण खूप छोटा बारीक भाऊ आहे ना, तो दिसतच नाही कुठंच. म्हणजे राजकारणात दिसत नाही, नोकरीत दिसत नाही, कुठंच दिसत नाही. त्यांनी फक्त गावात तेवढे एक टपरी टाकायची धंदा करायचा आणि तेवढं काम राहिलं. त्याच्यामुळं मुख्य प्रवाहातून हळूहळू बाहेर चालला आणि येणारा काळ खूप मोठा संघर्षाचा आहे. कारण नोकरीत जर दिसला नाही तर अवघड होईल. त्याच्यामुळं या सरकारनं खरोखर ते तात्काळ मनावर घेऊन तात्काळ काहीतरी वेगळी तरतूद करून त्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य कराव्या. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मागण्या असत्या. मागच्या वेळेस आता एक सांगतो तुम्हाला, एक 20-25-30 वर्षापूर्वी आरक्षणची गरज किती होती, काय होती, हा आपल्याला माहिती आहे. पण दिवसेंदिवस शिक्षण एवढं महाग होत चाललं. त्याच्यामुळं आरक्षणाची जे वेटिंग लिस्ट समजा, यांचा कुठं नंबर लागत असला किंवा नाही तर शिष्यवृत्ती भेटायची असती, तर योगा हे त्याच्यात बसतच नाही. कारण यांची एक्झिट होऊन जाते आणि दुसरा त्याच्यात त्याला त्याचा फायदा भेटतो. त्याच्यामुळं आता गरज खरी आरक्षणची समाजाला आहे, हे तर आम्ही पण मान्य करतो, तुम्ही पण मान्य करलं. त्यावेळेस वाटत नव्हतं कोणाला पण की इतकी आवश्यकता पडणार आहे. कारण आता शिक्षणाचा खर्च एखाद्या MBBS खर्च म्हणलं तर 30-40-50 लाख कुठून आणणार आहे ते. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या सरकारनं तात्काळ मान्य कराव्या. कारण हे छोटंसं उपोषण उग्र रूप धारण करायला वेळ लागणार नाही. कारण आपण इतिहास पाहिले, सुरुवात होताना खूप छोट्याशा कारणावर महायुद्ध सुरू झालं आणि त्याचा परिणाम किती मोठा झाला. म्हणजे छोटासा मायक्रो OBC आहे हे सरकारनं म्हणून म्हणजे निग्लेक्ट करू नये. त्यांचं खरोखर त्यांची मागणी मान्य केली पाहिजे, असे आमचे प्रामाणिक काँग्रेस पक्षामार्फत आमचा त्यांना पाठिंबा आहे. आज तुम्ही तुमच्या समाजाकडून यांना पाठिंबा देण्यासाठी लाड सांगवीतून आले, नेमकं काय प्रतिक्रिया आहे तुमची? आज आम्ही सोमवारपासून इकडे उपोषणाला बसलेलो आहे. आमचे नाभिक संघटनेचे अध्यक्ष माननीय अशोक नाईक यांनी जे उपोषण पुकारलेलं आहे की बा आमच्या समाजाला कुठंतरी सरकारनं आम्हाला सवलत द्यावी शिक्षणासाठी, त्यानंतर नोकरीसाठी. आज आमचा समाज पूर्वी जुने लोक म्हणायचे वयवृद्ध की बा जनावरात कोल्हा हुशार, पक्षामध्ये कावळा हुशार आणि पुरुषामध्ये न्हावी समाज हा हुशार आहे. पण हुशार म्हणावं तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या नोकरीला नाही, कुठल्याही प्रकारचं आमच्या मुलाला शिक्षण नाही, 10वी-12वीची पुढे शिक्षण नाही. नंतर आमचा हाच धंदा, आजोबा तेच करतेच, मुलगा तेच करतो, नातू तेच करतो. मग हा आमचा समाज प्रगत होत नाही आणि सरकारचं याच्याकडे दुर्लक्ष आहे. याच्या अगोदर आम्ही काय केलं की अमरीजला रस्ता रोको आंदोलन केलं, त्यावेळेस बी सरकारनं लक्ष आमच्याकडे दिलेलं नाही. तर मान्य आम्ही पूर्ण समाजानं अशोक नाईक यांना पाठिंबा दर्शविला आणि आमच्या सोमवारपासून लाड संगीत कडकडीत दुकानं बंद आहे आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी सरकारला विनंती आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या YBN न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.